नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे तुमची सखी राधा पाटील. माझं परमसखी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज होता गणपती आल्यानंतर 7वा दिवस आणि आम्ही चाललो होतो गणपती बघायला. अचानकच बेत झाला गणपती बघायला जायचा. तर आधी आम्ही पोटोबा केला. पोटोबा करण्यासाठी सगळे वेज असल्यामुळे एका वेजच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे इतकी सारी रांग आणि वेटिंग होती. तर त्या वेटिंगनंतर फायनली आम्हाला टेबल भेटला आणि आम्ही जेवण ऑर्डर केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो गणपती बघायला. आता पहिला आम्ही ब्रिजवरून चाललो आहोत आणि समोर हे आहे कपिलेश्वरचं आपल्या बेळगावचं तलाव, जिथे सारे घरगुती किंवा मोठे मोठे गणपती विसर्जन केले जातात आणि खूप खोल आहे आणि इथे खूप सारे गणपती विसर्जन होतात. तर आजसुद्धा इथे भरपूर सारे घरगुती गणपती विसर्जन होत होते आणि आम्ही चाललो आता पुढे. तर खूप सारी गर्दी दिसत आहे. असं वाटतच नाही आहे की 11-11:30चा सुमार म्हणजे 11-11:30 इतका वेळ झालेला आहे. आणि हे बघा इकडे ढोल ताशा पथक, इकडे यांचं ढोल ताशा पथक सुरू होतं. काही गणपती विसर्जन होते आणि हा आहे कपिलेश्वर जवळील गणपती. इकडे शंकर तांडव करत आहे आणि इकडे आहे गणपती. तर इकडे छोटूसा मुलगा आहे स्टेजवरती आणि खूप छान देखावा होता. असे धार्मिक देखावे बघायला खूप सुंदर वाटतात, सुरेख वाटतात आणि किती सारी मेहनत असते तितक्या देखाव्यामागे, हे शक्यतोच कोणी जाणू शकतं. आणि हे बघा इकडे ढोलाचा भरपूर सारा नाद आहे. असं वाटत आहे की जाऊन डान्स करावं, पण आम्ही होतो गाडीवरती आणि आम्ही आता प्रकाश टॉकीज समोरून जात आहोत. आणि त्यानंतर हे बघा भरपूर घरगुती गणपती विसर्जन 7व्या दिवशी केले जातात, 5व्या-7व्या दिवशी. तर त्याचप्रकारे आजसुद्धा भरपूर रश होती. आणि हे बघा इकडे पुन्हा एक ढोल ताशा पथक आहे. ह्यांची नावं काय माहीत नाहीत, पण इथे एक गणपती होता जो भरपूर सुंदर होता, शंकराच्या पेंडी जवळ धरलेला असा वगैरे. पण मला भरपूर मस्त वाटला तो गणपती. आणि हे बघा कितके सारे बापा भिजू नये यासाठी असं ताडपत्री घालून घेऊन जात होते. हे बघा त्यानंतर गाडीवर असल्यामुळे काही म्हणजे कॅप्चर व्यवस्थित नाही करता आलं, त्याबद्दल माफ करा. आणि हे बघा आत्ता आम्ही आलो आहोत आपल्या शिवाजी उद्यानाजवळील एक गणपतीकडे. तर हे बघा हे बघून मला तर अगदी असं लालबागच्या राजालाच बघतोय की काय असं झालं. कारण असं भव्य एकदम मंडप वगैरे होतं, मस्तच वाटलं. आणि ह्याचे खांब वगैरे खूप सुंदर होते. हे बघा तर काही लोक आत जाऊन दर्शन घेत होते आणि प्रत्येक गणपतीकडे काही ना काही प्रसाद दिला जात होता, पण आम्हाला तो काही घेता येत नव्हता, खायची त्याच्यावर पूर होत होती. तर इकडे बघा दोन्ही साईडला खूप साऱ्या लायटिंगच्या माळा सोडलेल्या आहेत. आणि आता इकडं माझं पिल्लू बघा कसं चाललं आहे समोर गाडीवरून मामासोबत, ते आमच्याकडे येतच नाही म्हणत होतं. आणि हे बघा इथंसुद्धा अजून एक गणपती विसर्जन करायला नेत होते आणि खूप सारे लोक एन्जॉय करत होते. हे बघा आपलं शिवाजी उद्यान. त्यानंतर हे बघा इकडे गणपती होता, तर इथं भरपूर रश होती आणि आम्ही गाडीवरून नाही उतरलो. थोडा बारीक पाऊस सुरू होता, अगदी खूप थोडा. आणि आम्ही रेनकोट वगैरे काही घातले नाही, तसंच चला बघूया म्हटलं. आणि मला हे भरपूर आवडलं. इतक्या साऱ्या लायटिंगच्या माळाने हे असं वाटत होतं की जणू काय दिवाळी चालली आहे. आणि इथं आम्ही गाडी पार्क केली आणि गेलो गणपती बघायला. तर इकडे हा राधाकृष्णाच्या वेशातील गणपती होता. गणपती खूप सुंदर होता. आणि हे बघा तर इथे आम्ही बुंदीचा प्रसाद घेतला, तो खाल्ला आणि पुन्हा निघालो. तर आता आम्ही चाललो आहोत, मला पक्के रोड माहीत नाही. हे आम्ही ब्रिजवरून पुन्हा चाललो आहोत. हे गोवावेसजवळ ब्रिज. आणि हे बघा मी लाईटिंगमध्ये स्वतःचा व्हिडिओ काढला होता स्नॅपचॅटमध्ये. हा आहे एक गणपती, हा सुद्धा आम्ही गाडीवरूनच बघितला आहे न उतरता. आणि त्यानंतर प्रत्येक मंदिराला भरपूर छान असे लाईटिंग्स वगैरे केले होते. आणि इतकी रात्र झाली होती, जवळजवळ 12 वाजले होते, तरीसुद्धा भरपूर लोक गणपती बघत होते. असं वाटतच नव्हतं. मला आधी वाटत होतं की कोण असणार आहे, पण नाही, भरपूर लोक गणपती बघत होते. आणि हा आहे कार्तिकेयाच्या वेशातील गणपती.
हा सुद्धा खूप छान होता. बाप्पा कोणत्याही वेशातले असो आपल्याला बघण्याला तितकीच मजा येते आणि एक उत्सुकता असते. असं म्हणतात नाही की बाप्पा तू बाप्पाच असतो आणि हा बघा एक नवीन प्रेमळ बाप्पा, हे बघितल्याबरोबर असं मन तृप्त होतं. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्ती घडवणाऱ्याने प्रत्येक मूर्तिकार हा मूर्ती घडवताना आपला जीव ओतत असतो, पण काही गणपतीमध्ये असं एक स्पेशल टच दिसतं. आणि हा बघा गणपती. त्यानंतर इकडे आम्ही गेलो होतो इथे प्रयागराज, ह्या वर्षी जे प्रयागराजचं होतं ना ते थीम इथं बनवलं होतं. आणि अशा पायऱ्या चढून आम्ही सावकाश जात होतो. कितीतरी लोक ह्या पायऱ्या चढून उतरून येतात, पण एकसुद्धा डॅमेज वगैरे काही नसतं. इतकं छान ह्याने उत्कृष्टरित्या सगळा व्यवस्थित बंदोबस्त केलेला असतो. आणि हा गणपती मस्तच आहे. मस्त म्हणजे काय, हा शहापूरचा गजवक्र आहे, शहापूर चौकातील. आणि इकडे बघा इतके सारे गंगातट तिठावरील घरं बनवल्यासारखी बनवली होती, सेम अगदी प्रयाग घाटचं. आणि गणेशा बसलेला आहे असं दाखवलं होतं. त्रिवेणी संगम इथे दाखवला गेला होता. आणि खाली नोटीस करा, खाली माशाची पेटी आहे आणि त्यात मासे पोहत आहेत. किती सुंदर यांनी ही माशाची पेटी इथे अरेंज केली असेल. आपण बघताना 2 मिनटं लावतो, पण म्हणजे प्रत्येकजण हा आपल्या गणपतीचं डेकोरेशन करताना त्याचा जीव ओतत असतो. आणि काय म्हणतात ते, गणपती जरी 1 महिना आधी जरी डेकोरेशनला सुरुवात केली असली तरी गणपती आणायच्या दिवसापर्यंत, बाप्पा येणार ह्या दिवसापर्यंत आपल्या घरात डेकोरेशन हे सुरूच असतं. फायनल त्याचं काही ना काही सुरूच असतं. किती केलं तरी लास्ट मोमेंटपर्यंत काम हे चालूच असतं. तर हा गणपती बघून नंतर इथं आम्ही अनेक गणपती बघितला, पण आम्ही उतरलो नाही. आम्ही असंच सीधा गेलो गाडीवरूनच. त्यानंतर आलेलं आहे आता वडगावमधील वड्डर गल्लीमधील हॉरर थीम. आणि हॉरर थीम बसच झाले. हा गणपती पाहिल्यानंतर क्वचितच माझं लक्ष नव्हतं गणपती म्हणजे व्हिडिओ बनवण्यामध्ये. मी काही व्हिडिओ स्किप केले, मी काढलेच नाही, कारण हा म्हणजे जो थीम बघून होता वेदांती भरपूर घाबरली होती. आणि आम्ही आता आलो होतो तर रयत गल्लीमध्ये. आणि रयत गल्लीमध्ये हे सगळे घरगुती देखावे आहेत. आणि हे बघा किती सुंदर असा रयत गल्लीमध्ये देखावा केलेला आहे. सार्वजनिक गणपतीचं एक वैशिष्ट्य असतं की तिथे भरपूर लोक म्हणजे भरपूर एक ग्रुप मिळून सगळं देखावा केला जातो. पण हे घरगुती गणपती असतात ते फक्त घरातील लोक किंवा त्यांचे मित्र वगैरे एवढेच गणपती बनवतात. तर पहिला गणपती होता पंढरपुराचा देखावा, त्यानंतर शेतकऱ्याचा. आणि आहे रयत गल्लीतील राजा. आणि वेदांती माझी गेलेली आहे, रयतेचा राजा तो वेदांती गेली आहे माझी, आणि नमस्कार करतो म्हणून. आणि मी तिचा व्हिडिओ काढत आहे आणि तिने नमस्कार केला. अरे वा, माझं पिल्लू डोकं टेकून पाया पडतं आहे. तिला बाप्पावर भरपूर आस्था आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे भरपूर सारे गणपती बघितले जिथे इतके छान देखावे, इतकं छान मेकॅनिझम केलं होतं. हा आहे लोहार, म्हणजे लोहार काम करतात ना, तो देखावा इथं केलेला आहे. इथं बघा ही बाई तुळशीला म्हणजे तुळशी वृंदावनला पाणी घालून पूजा करत आहे. तिकडे तो लोहार, ते शेकोटी, त्यांचं जे काम असतं म्हणजे जी भट्टी असते वगैरे, इतकं सुंदर असं एकूण एक देखावा केला होता. तर इथं सुद्धा हा विठ्ठल म्हणजे पंढरीच्या वारीचा देखावा केला होता. आणि पाठीमागे विठ्ठल आहे, विठ्ठलाच्या समोर गणेशाची मूर्ती आहे. आणि तिकडे सुद्धा पाठीमागे विठ्ठलाचं पोस्टर लावलेलं आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर असा देखावा केलेला आहे. आणि हा असाच गणपती होता, म्हणजे त्याने काय जास्त काही देखावा केला नव्हता. आणि इथं थोडंसं खाल्लं पिल्लं. आणि त्यानंतर आमचं डिस्कशन सुरू होतं. त्यानंतर वेदांतीला अनेक गणपती समजला. तर हा गणपती जो तिला खूप आवडला होता. आणि ते एक वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीला बघून पाठीमागे शंकराची पेंडी आहे आणि गणपतीला बघत बघत आम्ही इथे फोटो काढू शकतो. आणि हा एका छोट्याशा घरातील केलं, इतकं सुंदर डेकोरेशन होतं. पूर्ण एक सबंध हॉल हा डेकोरेशननं त्यांनी भरवला होता. आणि हे बघा, तर इथं आता पाणी आहे, पाण्याचं तळं केलं आहे. साईडनं 2 पायऱ्या होत्या, ह्या पायऱ्यावरती आपण जाऊन बसू शकतो आणि तिथून बाप्पाला बघू शकतो. आणि तिथून आपण बाप्पाला बघत असा फोटो काढून घेऊ शकतो. तर हे आहे शिवाजी महाराजांचं एक
पावनखिंडीचा देखावा होता, हा सुद्धा खूप छान होता. ह्या बाहुल्या कशा हलत आहेत, एक एक गोष्ट घडवताना ना कितकी मेहनत लागते. तरीसुद्धा इथे दरवर्षी छान छान गणपती पाहायला मिळतात. तुम्ही जर बेळगावला आला गणपतीच्या दरम्यान तर नक्की रयत गल्लीतील गणपतींना भेट द्या. आणि इथे असं कोणी असं म्हणजे घरगुती गणपती असले तरी सगळ्यांना सगळेच भरपूर लोक येऊन बघून जातात, पण कोणी असं अडवत नाही की येऊ नका वगैरे. आणि चिखल असो पाऊस असो कसं एक असो पण खूप छान बघायला दिलं जातं. आणि हा आहे शिवाजी महाराजांच्या काळातील आणखीन एक देखावा. बघा किती साऱ्या बाहुल्यांनी किती छान प्रकारे सजवलं आहे. त्या बाहुल्यांचे कपडे केस म्हणजे किती कष्ट घ्यावे लागतात. हे बसवेश्वरांचा पुतळा. तर आम्ही आता चाललो आहोत. आता शेवटी 1-2-3 गणपती बघितल्यानंतर बस वाटत होतं, कारण ऑलमोस्ट जवळजवळ 2-2:30 वाजले होते. आणि हा आहे आम्ही आलो आहोत. एक्झॅक्ट गल्ली नाही माहिती, ते केदारनाथचा देखावा केला होता. नाही. आणि आम्ही चाललो होतो आणि इथून जाताना माझ्या पिल्लूच्या हातून तुटलं, पण ते नाही म्हटले, आम्ही लावतो म्हटले. आणि इथं आम्ही देवाचं दर्शन घेतलं. खूप सुंदर मूर्ती होती आणि सेम मूर्तीसारखं चित्र काढून एक खाली मुलांना ठेवलं होतं, ते सुद्धा खूप छान होतं. समोर पॅकबंद मंदिर होतं आणि त्यानंतर इकडून फिरून येऊन असं गणपती बघायला होतं. नंदीची खूप छान मूर्ती होती आणि समोरसुद्धा छोटा गणेशा होता. आणि हे आहे फ्रंट लुक. तर मी इथे वेगळाच व्हिडिओ तयार करण्याच्या मूडमध्ये होते, पण तसं काही झालं नाही. स्नॅपचॅटवर मी काहीतरी करू पाहत होते, पण ते काही घडलं नाही. आणि मला आता इथे एक मोर आवडला होता, ज्याचा मी फोटो काढलेला होता. आणि हा आहे आपल्या बेळगावचा खडक गल्लीचा मानाचा राजा. आणि जो लास्ट केदारेश्वराचा जो थीम होता, तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती होती, तिथे वेदांतीत बसून असा फोटो काढलेला होता. आणि आम्ही आलो होतो बेळगावचा मानाचा राजा, म्हणजे आपल्या खडक गल्लीचा राजा, हा बघायला. हे बघा वरती पताकांच्या ऐवजी किती सुंदर असं हे केलं होतं, पोस्टर्स या स्टिकर्स काहीतरी लावले होते, कापडी होते, ते खूप सुंदर दिसत होते. आणि इथं भरपूर गर्दी होती. आम्ही जवळजवळ इथं 10 ते 15-20 मिनटं थांबलो होतो. त्याआधी रांकेतसुद्धा आम्ही थांबवून आलेलो होतो. इथे महाप्रसादसुद्धा होता, पण आम्ही जेवण केलं असल्यामुळे आम्हाला कोणाला काही भूक नव्हती. आम्ही प्रसाद फक्त घेतला बुंदीचा आणि आम्ही निघलो. इथे बघा माझ्या पिल्लूला हा सौभाग्य मिळालं होतं की ते बाप्पाच्या मूर्तीसमोर जाऊन फोटो काढायचं. आणि त्यांनी दिलेलंसुद्धा, कारण इथं थांबूसुद्धा देत नव्हते क्वचित 2 मिनटंसुद्धा.